आपण भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. चला तर आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत की कला म्हणजे काय. आपल्या भारतामध्ये कोणत्या कोणत्या विविध कला आहेत त्या आपण आता त्यांचा विस्तृतरित्या असा अभ्यास आपण करणार आहोत. तर पहिलाच आपला मुद्दा आहे की कला म्हणजे काय. तर स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान तसंच मनातील भावना इतरांपर्यंत पोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तींची एक सहज प्रवृत्ती असते. बघा, लक्षात घ्या हा मुद्दा की आपल्याला जे अनुभव येतात, आपल्याला ज्या गोष्टींचं ज्ञान होतं, तर ते आणि आपल्या मनातलं ते ज्ञान असतं, आपल्या काही भावना असतात त्याच्यामध्ये, त्या आपण इतरांना सांगितल्या जाव्यात किंवा इतरांना आपण सांगाव्या असे आपल्याला नेहमी वाटतं. आपल्याला गोष्ट कुठली माहीत झाली की कशी आपण आपल्या सवंगड्यांबरोबर ती वाटून घेतो, त्याचप्रमाणे मग आता या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असं म्हटलं जातं. मग आता आपण जर तुम्ही आणि मी समोरासमोर बसलोय आणि मी तुम्हाला सांगते, हा मला अशी गोष्ट झाली, हे मला असं कळालं, तर ह्याच्यापेक्षा तीच कला म्हणजे तीच तुमच्या मनातली भावना तुम्ही अगदी खूप उत्कृष्टरित्या आणि सौंदर्यपूर्ण अशा निर्मितीमध्ये जर दुसऱ्यांना प्रस्तुत करून दाखवली त्याची संपूर्ण घटना, तर मग तिला कला असं म्हणतात. मग या कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते, संवेदनशीलता असते, भावनाशीलता असते आणि कौशल्य असतं. बघा, कुठली पण आपण गोष्ट जेव्हा करतो तेव्हा कौशल्याने करतो की जी समोरच्या व्यक्तीला कळाली पाहिजे, त्याच्यातलं मर्म त्याला समजलं पाहिजे, त्याच्यातल्या काय आहे त्याचा अर्थ जे मला तुम्हाला आता उदाहरण घेतलं तर मी पण तुम्हाला शिकवत असताना माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्दा हा स्पष्ट करण्यासाठी जेव्हा मी फळ्यावर ते लिहिते आणि ते मी मुद्दे स्पष्ट करून देते. आता मी तुमच्या समोर बसलेले आहे आणि सगळे मुद्दे मी माझ्या आपल्या पाठ्यपुस्तकातले ह्याच्यामध्ये नमूद केलेत आणि त्याच्यामधून सुद्धा मी स्पष्टीकरण तुम्हाला देत आहे, का तर माझे विद्यार्थी ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकतील. मग ह्याचं सुद्धा कौशल्य असणं हे गरजेचं आहे, कारण विद्यार्थी आपल्या शिक्षकाचं ते संपूर्ण स्पष्टीकरण हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी त्या शिक्षकाला खूप कौशल्य लावावं लागतं त्याच्यासाठी, आणि मग तो विद्यार्थी ते समजतो. हे मी एक छोटस उदाहरण दिलं होतं. मग आता हे जे घटक आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यातून मी काही मग आपण केलेल्या कल्पना किंवा काही त्याच्यामध्ये हे असतं, आतली स्पंदनं असतात, ते सगळे आपण विस्तृतरित्या अशी मांडतो. मग दृक्कला आणि ललित कला याच्यामध्ये काय, तर अशा कला प्रकारांची विभागणी केली जाते. तर आपल्या ललित कलांना अंगिक कला असं म्हटलं जातं. म्हणजे दृक्कलांचा उगम हा प्रागतिक ऐतिहासिक काळातच झाला आणि हे दर्शवणारे अनेक कला नमुने आपल्याला जगभरातील ह्याच्यामध्ये आपल्याला गुहांमधून प्राप्त केलेले दिसतील. आणि लोककला आणि अभिजित कला म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की अश्मयुगीन गुहामध्ये आपल्या अश्मयुगीन लोकांनी काही चित्र बनवून ठेवली होती, काही प्राणी बनवून ठेवले होते, काही माणसांचे चेहऱ्यांचे हावभाव त्यांनी त्याच्यामध्ये असे रंगवून कोरून ठेवलेले. मग त्याच्यामधून ह्या सगळ्या काळाचा आपल्याला संपूर्ण दर्शन झालं होतं. आता पुढचा अभ्यास करतोय आपण लोककला आणि अभिजात कला. तर आता कलेच्या लोककला आणि अभिजित कला अशा दोन परंपरा मानल्या जातात. मग त्याच्यामध्ये लोककला ही अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. कोणती? लोककला. आपण बघितले पोवाडे, लावण्या, लोकनृत्य सगळं आपण बघितलेलं आहे की रात्रीच्या वेळेस जेव्हा जेवण होत असायचं त्यावेळेस पूर्वीच्या काळची माणसं आपल्या ओसरीवर येऊन बसायचे.
मग सगळे मिळून काहीतरी गप्पा गोष्टी व्हायच्या, मग त्याच्यामधून कधी गाणी बोलली जायची, कधी भारुडं बोलली जायची, कधी सुंदर नृत्यातून ते सादर केलं जायचं. अशा रीतीने ही काय आहे, सगळी आपली लोककला. त्याच्यामध्ये बदल बदल होत करून आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण नृत्याचे असे आविष्कार असे विविध प्रकारचे बघतो. त्याच्यानंतर मग या परंपरेतील अभिव्यक्ती ह्या अधिक स्फूर्त असतात, अगदी जोशपूर्ण अशा असतात. आणि लोककलेची निर्मिती ही समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातूनच होते. आणि अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. अभिजात कला म्हणजे आपल्याला ती अगोदरच आपल्याला येत असते, आपल्याला आत्मसात केलेली असते आणि आपल्या नियमामध्ये ती बसलेली असते. हो, या प्रकारचं गाणं गायचंय का? हो, मी गाते. या प्रकारचं नृत्य करायचंय का? हो, मी जरूर करते. मग त्याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार असतात की शेतामध्ये चांगलं पीक आलं तर त्याच्यासाठी एक विशेष नृत्य, थंडीचा महिना आला तर त्याच्यासाठी एक विशिष्ट नृत्य, अशा रीतीने ते वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतं. मग ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता अशी नसते. आता कलाशैली, कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत असते आणि म्हणजेच त्याला शैली म्हणतात त्या कलेची. आता एखादी पद्धत जेव्हा आपण परंपरेचं स्वरूप धारण करते तेव्हा ती विशिष्ट पद्धत ही कलाशैली म्हणून ओळखली जाते. म्हणजे प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली या विकसित होत असतात. आणि मग त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतीमध्ये कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. मग भारतातील दृक्कला परंपरेमध्ये दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चित्रकलेमध्ये चित्रकला द्विमितीय असते. उदाहरणार्थ आपली निसर्ग चित्र, आपले वस्तुचित्र, आपले व्यक्तिचित्र, आपले वास्तूंचे आरेखन इत्यादी चित्र आपली रेखाटन त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो याच्यावरचे विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न उत्तर आहेत ते तुम्ही बघा. आणि कला म्हणजे काय, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञाची आवश्यकता असते तर कारण सांगा, कलाशैली म्हणजे काय आणि योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. हे मी एकच तुम्हाला दिलंय, ते तुम्ही करा आणि आपल्या वहीमध्ये ह्याची नोंद करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.